अपात्र हा निकालच तसा आहे की निकालाला कुठलाच आधार नाही. तुम्हालाही बरोबर पक्ष काढून घेतला आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे, तुम्ही आहे त्या ठिकाणी आहे. हा काय याला काय निकाल म्हणतात काय? निकाल कुठला हा या निकालाला असं आपण म्हणू की डोळे बंद करून म्हणजे आपला मेंदू काय म्हणतात त्याला बधीर करून आणि म्हणजे लोकांच्या आरोपासाठी कानामध्ये बोळा घालून अशा प्रकारचा हा निकाल वाटतो. यातून तुम्ही ठीक आहे, आम्ही ठीक आहे, मग निकाल काय आहे? तर पक्ष काढला तेवढाच एक निकाल आहे. खरं तर या संदर्भात जे लोक पक्ष सोडून गेले ते त्यांचं सदस्यत्व रद्द होईल, त्यांच्या विरोधात हा निकाल जाईल ही अपेक्षा करणंच मुळात यांच्याकडून गैर आहे असं मी म्हणतो. आणि अपेक्षा करण्याची गरजच नाही. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र हे टिकणार नाही. ज्यावेळेस हे सर्वोच्च न्यायालयापुढे येईल त्यावेळेस इथून एक मोठा महाराष्ट्र नव्हे देशासाठी एक वेगळा निर्णय झालेला असेल आणि यांना मोठी चपराकही बसलेली अशा निर्णयाला दिसेल असं मला वाटतं. समीकरण देशामध्ये की पवार म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार. आणि आज आता राष्ट्रवादी अजितदादांची झाली आणि अजितदादा भाजपची झाले. हे लपून राहिलेलं नाही. म्हणजे तो पक्षाची विचारधारा आयडिओलॉजी आता गहाण ठेवलेली आहे, लिलाव केलेली आहे पदासाठी. आणि त्यामधूनच असं वाटतं की ज्या पद्धतीचे हे निकाल आहेत आणि घड्याळ पक्ष काढला, आता घड्याळ काढला, घड्याळाचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो आणि तास काटा कितीही स्लो गेला तरी तो तास काटाच असतो. भले हळू जाईल पण तो तासामध्येच मोजला जाईल आणि यांना मात्र सेकंदामध्येच मोजला जाईल. येणारा काळ यांचा सेकंदाचा असणार आणि जो मूळ पक्ष आहे त्याचा तासाचाच असेल, जो स्थिर हळुवारपणे पुढे जाणारा पण सत्य दाखवणारा, सच्चाई दाखवणारी ती घड्याळ ठरेल असं मला वाटतं.